रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती अधिक घट्ट असतात ही भावना साकार झाली आहे नाशिकमधील एका हृदयस्पर्शी घटनेत. 2 वर्षांपूर्वी किडनी निकामी झालेल्या जावयासाठी त्याच्या सासूबाईंनी पुढाकार घेत स्वतःची किडनी दान करून जीवदान दिलं. या अद्वितीय नात्याची कहाणी आणि किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी डॉक्टर मोहन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट उपचाराचा अनुभव सासू आणि मुलीनं उपस्थित पत्रकारांसमोर शेअर केला. दोघींनी भावना भरल्या डोळ्यांनी आणि समाधानानं बोलल्या. म्हटलं मम्मी स्वतःवरच पुढे आली. तुम्ही स्वतः ब्लड ग्रुप त्याच्यात मला आजार सुद्धा कसलाच नाही. मग म्हटलं बघू आता, मुलं छोटे छोटे त्यामुळे मी निर्णय घेतला आणि स्वतःहून पुढे येऊन आणि मी जावयाला कमी दिली. आता जवळजवळ 2.25 वर्ष झाले आम्हाला. जावई पण व्यवस्थित आहे, मी पण व्यवस्थित. आणि सर्व सांभाळून घेतलं, सगळं सविस्तर सांगितलं आम्हाला. तेव्हाशी म्हटलं जावई पण व्यवस्थित पाहिजे सर, मी पण पाहिजे. पैशांचं काही वाटत नाही मला, परंतु सरांनी सगळं आम्हाला समजावून सांगितलं. मावशी तुम्ही जशा आहेत तशाच राहा, सर्व काही करू शकाल. आज मी सर्व काम येते, फक्त गुन्हा भांड्याला बाई लावलेली, पूर्ण काम करते, सगळं सांभाळते, येणं जाणं येते. आमचं कौटुंबिक कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली, सर्व येणं जाणं येते, सगळं सांभाळते. मुलींसाठी सुद्धा सांभाळून सगळं काही धावपळ करत येतो जातो. सरांना एक फोनही केला, थोडं सर्दी येते वाटलं तर सर लगेच हुशार भाऊ येते, मुलीकडे लगेच मेसेज करता, अशा गोळ्या पाठवता मला इथूनच. तेवढ्या गोळ्या ते देऊन आजपर्यंत मी दवाखान्यात येत नाही सरांकडं. थोडाफार काही त्रास वाटला तरी येऊन जाते. सर परत समजावून सगळी मला काढून परत मला फ्रेश करून आणि गोळ्या देऊन त्याच्यावर मी व्यवस्थित येईल. नमस्कार. 2 वर्ष झाले साधारण. आज माझ्या मिस्टरांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे आणि जसं आत्ता सर म्हटले की आपण डायलिसिस पूर्वी ट्रान्सप्लांट करायला पाहिजे, तर सेम आम्हाला पटेल सरांनी सांगितलं. 2 वर्षापूर्वी आम्ही खूप घाबरलेलो होतो की कसं करायचं सर, काय. सरांनी एकच सांगितलं काहीच होणार नाही. आपण तुम्ही जरी म्हणताय की आपण डायलिसिस नाही करायचं तर आपण नाही करायचं डायलिसिस, कारण ते बँकेत असल्यामुळे शक्य नव्हतं आमच्याकडनं ते करणं. सरांना सांगितलं होतं की सर तुम्हीच यात काहीतरी आता मार्ग काढा. सरांनी सांगितलं होतं आपण टेस्ट चालू करू, आपण डोनर बघू. पण त्यांची मम्मी नसल्यामुळे आम्हाला डोनरही शक्य नव्हतं आणि त्यांचे भाऊ बहीण त्यांच्या ब्लड ग्रुपचे नव्हते. सासरे होते तर ते 70+ होते, त्याच्यामुळे शक्य नव्हतं. तर मग सरांना म्हटलं आहे माझे मम्मी पप्पा, सर माझे पप्पा ASI होते सर, म्हणून मी स्वतः बोलेल, तुम्ही नका बोलू. तुम्हाला असं वाटतंय की त्यांना आपण का म्हणून त्रास द्यायचा. तर मम्मी पप्पा सरांना भेटायला आले. सरांनी सांगितलं की काका असं असं आहे, त्यांना आपल्याला खूप गरज आहे, तर मग आता काय करायचं. माझ्या पप्पा जस्ट रिटायर झालेले होते. ज्या दिवशी सरांना भेटले तेव्हा 2 महिन्यांपूर्वी पप्पांना सर म्हटले की सर मी देतो. पण मग पप्पांनाही माहीत नव्हतं की पप्पा त्या ब्लड ग्रुपचे नाही. पप्पा म्हणे की नाही, मी 36 वर्षांपूर्वी O पॉझिटिव्ह आहे, असंच माझ्या मनात गैरसमज आहे सर. पण मग आपण टेस्ट केल्यावर कळालं की पप्पा त्या ब्लड ग्रुपचे नव्हते. तेव्हा माझी मम्मी स्वतःहूनच सरांना म्हटली की नाही सर मला द्यायचंय, मी आहे तयार. आम्ही बऱ्याच दिवस टेस्ट वगैरे सगळ्या केल्या, तरी माझ्या मिस्टरांना आम्ही सांगितलेलं नव्हतं की ते खूप म्हणजे खूप हळवे होते की ते ट्रान्सप्लांट करतील का हे सरांना टेन्शन होतं. सर म्हणायचे की नाही ते खूप हळवे असल्यामुळे. मी होती, तुषार सर होते, आम्हीच दोघं हँडल करायचो. सरांसमोर उभं राहायचं म्हटलं का मला खूप भीती वाटायची, बापरे आता सर काय सांगतात. पण सर नेहमी समजावून सांगायचे की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, आपण सगळं करू. आणि त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला 2 ऑक्टोबरला होतं की सर म्हणायचे की आपण तारीख आपली झाली आहे, टेस्ट सगळं व्यवस्थित. आणि मला ते गैरसमज होतं की प्रत्येक जण आम्हाला सांगायचं की रक्ताच्या नात्यातच ट्रान्सप्लांट होऊ शकतं. पण सर म्हटले की असं काही नाहीये, मी सांगतो तुम्हाला की आपण मावशींच्या टेस्ट करू शकतो, शुगर BP काहीच नाही. आणि मम्मीच्या सगळ्या टेस्ट चांगल्या झाल्यानंतर सरांनी सांगितलं की आपण ट्रान्सप्लांटची तारीख करू फायनल आणि आपण करू शकतो. तेव्हा आम्हाला असं वाटायचं की बापरे हे तर रक्ताचं नातं नाही. सासू जावायला किडनी देणारे म्हटल्यावर थोडं टेन्शन यायचं की आता कसं होईल काय. पण सरांनी अगदी सगळ्या गोष्टी समजावून ट्रान्सप्लांटची तारीख वगैरे झाली. पण अचानक आम्ही एकही डायलिसिस केलेलं नव्हतं. पण अचानक 2 ऑक्टोबरला त्यांची तब्येत खूपच बिघडली. म्हणजे अक्षरशः सकाळी 6ला सरांना फोन केला. सरांनी पहिल्या रिंगमध्ये फोन केला की झालं. सरांना म्हटलं सर त्यांची तब्येत खूपच बिघडली. सर म्हणे तुम्ही लगेच घेऊन या, मी तुमच्या पहिले तिथे येतो. आणि खरंच आमची गाडी उभा राहण्याच्या पहिले सर तिथे होते. सरांनी चेक केलं. मम्मी पप्पांना फोन करावा लागेल तर म्हटलं सर हो म्हणे लगेच बोलवून घ्या, मी बोलतो. आणि माझे मम्मी पप्पा 5 तारखेला केदारनाथला निघणार होते. सगळी पॅकिंग झालेली होती.
पण त्यावेळेस सरांना एकच शब्द मला अजून आठवतोय सरांचा तो शब्द. पप्पांनी सरांना विचारलं, सर आता काय करायचं? सर म्हटले, काका हेच तुमचं केदारनाथ आहे आता, की तुम्हाला इथूनच आता आपल्याला ट्रान्सप्लांट खूप गरजेचं आहे काका, आपल्याला डायलिसिस करावं लागेल आणि इथेच पेशंट ऍडमिट ठेवूनच आपण सगळ्या गोष्टी करू. त्यावेळेस म्हणजे सरांनी आम्हाला खूप म्हणजे आपण म्हणतो की देवाच्या रूपात डॉक्टर, की आम्ही तेच म्हणू की सरांनी प्रत्येक गोष्ट, अजून पण 2 वर्ष झाले पण आम्हाला अजून आठवलं नाही की पेशंटची खूप तब्येत बिघडली, काहीच नाही. सर असुद्धा किंवा तुषार सर असुद्धा लगेच सर फोन मेसेजही सरांचा लगेच सीन झालेला असतो, की आपण म्हणतो की एवढे मोठे डॉक्टर आहे आणि ते त्यांचा फोन नंबर आपण का म्हणून सरांना त्रास द्यायचा असं खूप वेळा वाटायचं. तर म्हणायची काहीच हरकत नाहीये, तुम्ही सर्दी असली खोकला असला मला मेसेज टाका, मी लगेच. गोळ्या पण घरपोच असतात आमच्या, की मी अजून पण मला आठवत नाही की मी मेडिसिन घ्यायला तरी हॉस्पिटलमध्ये गेली असेल किंवा क्लिनिकला नाही, तुषार सरांच्या गोळ्या सुद्धा माझ्या घरी असतात. ते खूप त्यावेळेस आणि खरोखर प्रत्येकाने सरांचं, मी तर सरांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आम्हाला आजपर्यंत म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. डोनर पण आणि माझी मम्मी पण एकदम व्यवस्थित आहे, सगळे कामं करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. या दरम्यान यावेळी किम्स मानवता हॉस्पिटलच्या वतीनं जाहीर करण्यात आलं की आता फक्त 5 लाख रुपये खर्चामध्ये किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. यावेळी डॉक्टर मोहन पटेल यांनी किडनी रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, सुविधा आणि हॉस्पिटलच्या भावी योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. नमस्ते, मी डॉक्टर मोहन पटेल, किडनी प्रत्यारोपण तज्ञ, किम्स मानवता हॉस्पिटल. आज आम्ही डॉक्टर्स डेच्या निमित्ताने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम लॉन्च करीत आहोत. त्यानिमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतोय. भारतामध्ये किडनीच्या फेल्युअरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. त्यामागे डायबिटीस, ब्लड प्रेशर यामुळे होणारे किडनीचे आजार हे मुख्य कारण आहे. आणि किडनी फेल्युअरमध्ये बऱ्याच वेळेस व्यवस्थित अवेअरनेस नसतो आणि बऱ्याच वेळेस गायडन्स मिळत नाही, त्यामुळे रुग्ण व्यवस्थित डिसिजन घेत नाही. पण किडनी फेल्युअरसाठी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि ट्रान्सप्लांटमुळे पेशंटचं आयुष्य हे नॉर्मल होत असतं. तो सर्वसामान्यांसारखा जीवन जगू शकतो आणि याच्यासाठीच आम्ही किम्स मानवतातर्फे ट्रान्सप्लांट प्रोग्राम लॉन्च करत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही विशेष करून डॉक्टर्स डेच्या निमित्ताने ट्रान्सप्लांटचा जी प्राइस आहे ती 5 लाखापर्यंत ठेवली, जेणेकरून पेशंटला कमीत कमी कॉस्टमध्ये सगळ्यात दर्जेदार सुविधा मिळेल आणि चांगला ट्रान्सप्लांट होईल. त्यामागे आमचा उद्देश असा आहे की नाशिकमधील आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना वारंवार मोठ्या सिटीमध्ये जाऊन ज्या हाल अपेष्टा सहन करायला लागतात त्यापासून तीच सुविधा जर आपण चांगल्या दरामध्ये इथं अवेलेबल करून दिली तर त्याच्याने ट्रान्सप्लांट प्रोग्रामला चालना मिळेल, असा आमचा उद्देश आहे. यावेळी डॉक्टर राजनगरकर, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर निलेश सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर डॉक्टर्स उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.